जम्मूमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात। दर्शनाला आलेले भाविक कटरा येथील मुख्य बाजारपेठेला नक्की भेट देत असतात। ही बाजारपेठ मुख्यतः सुकामेवा, उबदार कपडे आणि केसरच्या बाजारपेठेसाठी ओळखली जाते। मात्र पहलगाम हल्ल्यापासून जवळपास 350 किलोमीटर दूर असूनही या बाजारपेठेवर त्या हल्ल्याचा अजूनही परिणाम जाणवतोय। आता पर्यटक यायला सुरुवात झाली असली तरी त्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कमी आहे। तर कटराच्या मुख्य बाजारपेठेत विशाल शर्मा जवळपास 60 वर्षांपेक्षा अधिक काळ ड्रायफ्रुट्सच्या दुकानामध्ये व्यवसाय करतात। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक कटराच्या मुख्य मार्केटमध्ये येत असतो। या मुख्य मार्केटमध्ये खास करून जर पाहिलं तर ड्रायफ्रुट्स असतील किंवा थंडीतले जे गरम कपडे असतील आणि केशर या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार जो तो होत असतो आणि अशी दुकानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही महिन्यापूर्वी जो पहलगामचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमधील प्रत्येक टुरिस्ट स्पॉटवरती याचा काही ना काही इफेक्ट पडला। अजूनही तो इफेक्ट आपल्याला जाणवतोय। पर्यटकांच्या मनात काही भीती आहे का, व्यापारी सध्या आपला व्यापार कसा करतात या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊत। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, शर्मा सर आहेत। सबसे पहले मैं बताना चाहता हूं कि पहलगाम का जो अटैक हुआ है उसके बाद जो हालात बने देश के, उससे यहाँ कटरा में काफ़ी इम्पैक्ट पड़ा हुआ है, क्योंकि यहाँ सारी जितना भी काम है, जितना भी मार्केट है, वो सब यात्रियों पे है। उसकी वजह से जो 2-3 महीने का जो गैप आया उसमें यात्रा काफ़ी कम हुई है और व्यापार को काफ़ी नुकसान हुआ है। कटरा एक बहुत शांतिप्रिय इलाका रहा हुआ है। यहाँ टेररिज्म के नाम पे कोई ऐसी एक्टिविटी बहुत कम है और यहाँ लोगों के अंदर बहुत सौहार्द है। यहाँ जितनी भी कम्युनिटी रहती हैं, जितने भी यहाँ घोड़े वाले हैं, पिट्ठू है, पालकी वाले हैं, बिजनेसमैन हैं, सब एक बड़े अच्छे तरीके से रहते हैं और यात्रियों की बड़ी सेवा भाव से वो करते हैं। यात्री यहाँ बेखौफ होके आ सकते हैं। या सगळ्या परिस्थितीवरती कुठे ना कुठे त्या हल्ल्याचा परिणाम नक्कीच झालेला या स्थानिकांकडून आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, कटरा। तर उबदार कपड्यांचा देखील खूप मोठा व्यवसाय या परिसरामध्ये केला जातो। देशभरातून आलेले पर्यटक या बाजारपेठेतून उबदार कपडे खरेदी करणं पसंत करतात। व्यापारी शुभम शर्मा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। कटराच्या बाजारामध्ये ड्रायफ्रुट्स यासोबतच जे हिवाळी कपडे आहेत म्हणजे जे ऊनचे कपडे आहेत त्याचं देखील खूप मोठं मार्केट आहे। देशभरातून जे पर्यटक आणि भाविक येतात ते या मार्केटमध्ये आल्यानंतर हे थंडीचे कपडे घेणं इथून खूप जास्त पसंत करतात। इथे आता पर्यटक किती प्रमाणात येत आहेत, त्यांच्या मनातली भीती या सगळ्या संदर्भात आपण या दुकानाचे मालक शुभम यांच्याशी बोलणार। यहाँ पे मार्केट में कोई ऐसी बात नहीं है, अच्छी यात्रा वगैरह सब चलता है। ये अभी थोड़ा सा रक्षाबंधन को लेकर हमारे कटरा मार्केट में, कटरा टाउन में थोड़ा मंदगी का दौर गुजर रहा है, जिसके कारण हमें थोड़ा सा सर्वाइव करना पड़ रहा है। हमारी जो सिक्योरिटी फोर्सेस हैं वो बड़ा अच्छा काम कर रही हैं। यहाँ पे जब आप आओगे आपको आने से कोई चिंता नहीं करनी पड़ेगी, कोई किसी का कुछ नहीं है। यहाँ पे जो सिचुएशन है वो बिल्कुल सामान्य है। यहाँ पे आप लोग, हम कहते हैं ज्यादा से ज्यादा टूरिस्ट आए, यहाँ पे डरने की कोई बात नहीं है। यहाँ पे हमारी जो सिक्योरिटी जेकेपी, हमारी सीआरपीएफ, हमारे सब अच्छी तरह से काम कर रहे हैं। सर टूरिस्ट आएगा हम उनका तहे दिल से स्वागत करते हैं। तो हम तो यही चाहते हैं कि यहाँ पे बढ़ चढ़ के टूरिस्ट आए, माता रानी के दर्शन करे, हमारे यहाँ पे शिवकोड़ी जाए, 9 देवियाँ जाए, बाबा दर्शन जाए, हमारे लोकल साइंस सीट्स देखें। तो सर यहाँ पे ऐसी कोई टेंशन वाली बात नहीं है। त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात येते, त्यामुळे या भागामध्ये तसा सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही खतरा किंवा कोणत्याही भीतीचं वातावरण नसल्याचं या इकडच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, कटरा। तर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक हा फोटो स्टुडिओमध्ये प्रतिकात्मक बनवलेल्या वैष्णोदेवीच्या मंदिरासमोर उभा राहून फोटो काढतो। हा व्यवसाय करणारे कुणाल शर्मा यांच्यासोबत देखील संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक कटरा मार्केटमध्ये आल्यानंतर अशा प्रकारच्या स्टुडिओमध्ये येतो, कारण एक आठवण म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या सोबत असावी यासाठी अशा कटरा मार्केटमध्ये असे अनेक स्टुडिओ तयार करण्यात आलेले, जिथे थेट माताचं प्रतिकृती तयार करण्यात आलेली, भोले बाबाची प्रतिकृती तयार करण्यात। या सगळ्या परिसरामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत किंवा जे दर्शनाची स्थळ आहेत तिथे जाऊन थेट आपल्याला फोटो काढता येत नसला तरी अशा स्टुडिओमधून ती जी आठवण आहे ती आपल्या मनात साठवून ठेवावी लागते। एक मोठा
व्यापार जो आहे तो या सगळ्या कटरा मार्केटमध्ये इथे येणाऱ्या भाविकांसाठी ते व्यापारी करत असतात. मात्र त्यावर देखील काही परिणाम झालाय का हे देखील आपण जाणून घेऊया. उससे काफ़ी फ़र्क पड़ा था. जब ये अटैक हुआ था तो उसके थोड़ी टाइम तक असर रहा था. उसके बाद थोड़े टाइम में यात्रा थी वो धीरे धीरे बढ़ने लगी थी. डर का माहौल तो था यात्रियों में, क्योंकि यहाँ पर तो ऐसा कुछ भी नहीं हुआ था. जो यात्री आ रहे थे तो एक दो दिन तो जो यात्री यहाँ पे रुके थे वही घूम रहे थे. उसके बाद जो था एकदम से डाउन हो गया था. उसके बाद फिर कोई 15-20 दिन बाद जो था वो धीरे धीरे यात्रा जो थी वो चलने लगी थी. सिक्युरिटी पूरी चौकस कर दी गई आहे. सिक्योरिटी चौकस थी. कटरा मार्केट असेल, जम्मू काश्मीर असेल, इथं पूर्णपणे सुरक्षा जी आहे ती बीएसएफचे जवान असतील, स्थानिक पोलीस असतील त्यांच्याकडून पर्यटकांना, व्यापाऱ्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्यापार वाढेल असा विश्वास या व्यापाऱ्यांना इथं असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, कटरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.